प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करत असणाऱ्या या माझ्या सगळ्याच कोविड योद्धांना मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदनही करतो. आज लॉकडाऊन 4 या अनुषंगाने खऱ्या अर्थाने काही मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने आपल्यापर्यंत सादर केलेल्या आहेत. त्याचं अगदी थोडक्यामध्ये माहिती मी एवढंच सांगेन की हे नक्कीच आहे की महानगरपालिका मुंबई असेल, MMR रिजन असेल पूर्ण, मग त्या ठाणे आणि सर्व परिसरातील आलेल्या सर्व महानगरपालिका असतील, पुणे महानगरपालिका असेल, औरंगाबाद आणि मालेगाव ह्या काही महानगरपालिका ज्या काही असतील, नागपूर वगैरे, ह्या सगळ्या रेड झोन मध्ये महानगरपालिका आहेत. आणि या महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत ते नॉन रेड झोन अशा पद्धतीने विगतवार आपण करण्यात आलेली. मग या नॉन रेड झोन मध्ये आता ग्रीन आणि ऑरेंज हे दोन्ही अंतर्भूत आहेत. या दोन्ही अंतर्भूत असलेल्या भागामध्ये काय चालू राहील, काय बंद राहील, रेड मध्ये काय चालू राहील हे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे रेड मध्ये आपण जे काही आज सध्याची परिस्थिती आहे ती जशीच्या तशी मेंटेन करण्याचं काम आपण रेड झोन्स मध्ये केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आज रेड झोन्स मध्ये कंटेनमेंट एरियाज, कंटेनमेंट झोन्स खूप मोठ्या पद्धतीने आहेत, नंबर्स वाढत आहेत आणि त्यामुळे जे काही महत्वाचे विषय आहेत ते तर सर्व ठिकाणीच बंद आहेत. जसं पब्लिक एअर फ्लाइट्स असतील, रेल्वेज असतील, इंटर डिस्ट्रिक्ट जर का काही बसेस असतील त्या सुद्धा तूर्त बंदच आहेत. आणि त्यामुळे रेड झोन्स मध्ये फक्त काय बदल असेल तर तुम्ही रेस्टॉरंट्स मधून टेक होम फूड घेऊन जाऊ शकता. एक जरूर आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ऑरेंज झोन मध्ये आणि रेड झोन मध्ये इंडस्ट्रीज ह्या सर्व दूर खऱ्या अर्थाने म्हणजे ऑरेंज झोन मध्ये आणि ग्रीन झोन मध्ये पूर्णतः ओपन केलेले आहे. इंडस्ट्रीज सुरू झाल्या पाहिजे. त्याचबरोबर नॉन रेड झोनच्या अनुषंगाने मला एक सांगायचं की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींना आता ढील देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उदाहरण दाखल आता जिल्ह्यांच्या अंतर्गत बसेस सुरू व्हायला हरकत नाही, बाहेर नाही, जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणार नाही, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बसेस सुरू व्हायला. सिटीमध्ये सुद्धा ऑरेंज ग्रीन सिटी म्हणजे नॉन रेड झोन मध्ये आपल्याला मोठ्या पद्धतीनं जे काही 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करूनच म्हणजे 4 व्हीलर मध्ये जास्तीत जास्त 2 लोक, ड्रायव्हर वेगळा 3, 2 व्हीलर मध्ये फक्त एकटाच, अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या महत्वाच्या काही कामांसाठी जाता येऊ शकेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मात्र 5 वाजेपर्यंत मात्र बंद राहील. आणि त्यामुळं या सगळ्या माध्यमातून दुकानं उघडतील परंतु त्यालाही टायमिंग राहील. सर्व दुकानांना उघडायला संधी दिलेली आहे. रेस्टॉरंट्स उघडे राहतील. त्याचबरोबर बरीचशी जी काही महत्वाच्या बाबी आहेत मला सांगितलं पाहिजे की साधारणपणे तुमचे जे काही ऑफिसेस आहेत, पब्लिक ऑफिसेस आहेत किंवा वर्क प्लेसेस आहेत त्या सुद्धा निश्चित प्रकारे आपल्याला नॉन रेड झोन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करता येऊ शकेल. परंतु या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारणपणे तुमचे जे हे आहेत स्टेडियम आणि खेळाचे मैदान तिथे सुद्धा व्यक्तिगत तुम्हाला जाऊन काम करता येते, व्यायाम करता येईल, परंतु गर्दी करता येणार नाही. पब्लिक गॅदरिंग्स आणि ह्या तर बंदच आहे. धार्मिक स्थळं बंदच राहतील, त्या नॉन रेड झोन मध्ये सुद्धा बंद राहतील. आणि त्यामुळे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागतील की आपल्याला काय करायचं आणि काय नाही. म्हणून यासाठी थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना काही आमच्या आरोग्य विभागाचे जे महत्वाचे पक्के धोरण आहे ते पाळावे लागतात.
कारण आता जसं म्हणतो आपण की कोविड बरोबर आपल्याला राहायचंय, तर त्याला कोविड बरोबर राहत असताना हे नक्कीच आहे की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं पाळावं लागेल. मास्क घालूनच वर्क प्लेस मध्ये आणि पब्लिक प्लेस मध्ये जावं लागेल. हँड जसं आपण म्हणतो की वारंवार हात स्वच्छ धुतले पाहिजे. रेस्पिरेटरी एटिकेट ज्याला म्हणतो आपण, ते आपण पाळलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळात पब्लिक प्लेसेस आणि वर्क प्लेसेस मध्ये सुद्धा महत्वाचं म्हणजे थर्मल स्कॅनिंगचा विषय असेल, तो आता आपण ठेवला पाहिजे. सॅनिटायझर सातत्याने पब्लिक प्लेसेसमध्ये आणि वर्क प्लेसेसमध्ये वापरले पाहिजे. या काही महत्वाच्या गाईडलाईन सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लग्न कार्य असतील, कुणाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं अंत्यसंस्काराचे विषय असतील, या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त 50 लोकांच्या वर राहू नये, ही सुद्धा त्यामधली एक महत्वाची अट आपण घातलेली. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या हिताच्या जपवणुकीसाठीच आहे, एवढंच मी नम्रपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे ह्या काही आज राज्य शासनाने ज्या केंद्र शासनाचा जो लॉकडाऊन 4 आहे त्याला अनुषंगून काही गाईडलाईन काढलेली आहे रेड झोनच्या संदर्भात आणि नॉन रेड झोनच्या संदर्भात, ती आपल्या समोर थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजच्या निमित्ताने जो आकडा सांगितला, दरवेळेस जो आपण सांगतो, तो आजचा जो आकडा आहे तो 2100 आपल्यामध्ये आज वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूण महाराष्ट्राचा आकडा हा 37,158 झालेला आहे. सर्वात महत्वाची जमेची बाजू मला ही सांगितली पाहिजे की आतापर्यंतच्या डिस्चार्ज जे आहे, आधी सर्वात जास्त डिस्चार्ज आज मला दिसत आहेत 1202, हे आज डिस्चार्ज झालेली लोक आहेत. त्यामुळे एकूण जवळजवळ 9,639 म्हणजे जवळजवळ 10,000 जे कोविड पॉझिटिव्ह होते ते डिस्चार्ज होऊन बरे होऊन ते घरी गेलेले. त्यामुळे यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे 80% एसिम्प्टमॅटिक लोक आहेत, 10 ते 15% साधारणपणे माइल्ड आणि मॉडरेट पद्धतीची लक्षणे असलेले लोक, आणि 3% 3.2% मृत्यू दर आहे. जरूर 3.25% 100 लोक आज मृत्यू पडले, हे चित्र नक्कीच चांगलं नाही. परंतु यामध्ये काही बाजू ही पण घेतली पाहिजे जमेची की 97 लोक बरे होऊन बाहेर गेलेले आहेत किंवा म्हणजे बाहेर जात आहेत. यामध्ये मृत्यूचा दर कमी, त्यामुळे एकदम घाबरून जाण्याची गरज नाही. कोविड झाला म्हणजे कोरोना झाला किंवा आपल्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आलो म्हणजे एकदम घाबरून जाण्याचा नक्कीच विषय नाही. आणि तो जो स्टिग्मा ज्याला म्हणू आपण की समाजाने सुद्धा काही एकदम बहिष्कृत करणं, घराच्या लोकांनी, प्रेमाच्या लोकांनी सुद्धा त्याला बहिष्कृत करणं, मला वाटतं की ही अत्यंत माणसाच्या दृष्टिकोनातून ही चुकीची वर्तणूक राहील. त्यामुळं माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, ही मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण अशा अनेक मुंबईमधल्या अपार्टमेंट मधून किस्से ऐकायला मिळतात की एखाद्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये, एखाद्या फ्लॅटमध्ये कोणी पॉझिटिव्ह आला किंवा होम क्वारंटाईन जरी केलं तरी तुझा रिपोर्ट आला नाही, तू आता पब्लिक टॉयलेट यूज करू नको, तू त्या फ्लोअरवरची कॉमन टॉयलेट यूज करू नको, अगोदर रिपोर्ट येऊ दे. अशा पद्धतीने ही वागणूक देऊन चालणार नाही. आपण सॅनिटाईज करावं, आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावी, आपण खूप झालं तर मास्क वापरावेत, या ज्या काही गोष्टी त्या कराव्यात. परंतु आज त्यांना ही वागणूक देऊन त्यांच्या मानसिक ताण वाढवण्याची निश्चित प्रकारे गरज नाही, हे मी जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या लोकांच्या वर्तणुकीच्या बाबत. त्याचबरोबर एक नक्कीच आहे की मुंबई, पुणे अनेक लॉकडाऊन्समुळे, 3 लॉकडाऊन्समुळे अडकलेले लोक, आता आपण त्यांना जाण्याची मुभा दिली, त्यामुळे बरेचसे लोक आपापल्या गावी जात आहेत. गावी गेलेले, त्या गावी गेलेल्या लोकांना सुद्धा आपण एकतर होम क्वारंटाईन करतो किंवा त्यांना इन्स्टिट्यूशन तिथेच गावात, शाळेमध्ये, एखाद्या धर्मशाळेमध्ये, कुठल्या हॉलमध्ये आपण ठेवतो. त्यांच्यावर 5-6 दिवस सहज लक्ष देतो की बाबा कोणाला काही आजारी आहेत का, कोणी काही
काही त्यांना ताप आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून त्यांची तपासणी देखील करतो. तर या सगळ्या गोष्टी कराव्यात, परंतु त्यांच्याशी सुद्धा हीन वागणूक देण्याचं कारण नाही. जागरूकता जरूर असली पाहिजे, शिक्षित जरूर व्हा, परंतु वर्तणुकीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या माणुसकी घालवू नये, एवढी मी आवर्जून बदललेल्या परिस्थितीमुळे या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. जरूर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की डबलिंग रेट हा सुधारतो. डबल होण्याचं जे प्रमाण आहे, पूर्वी 7 असायचं, नंतर 10 होतं, आज 14 पर्यंत ते जवळजवळ गेलेलं आहे. रिकव्हरीची टक्केवारी 25% दररोज 25% लोक रिकव्हर होत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी जमेच्या आहेत. जरूर संख्या वाढते, कारण आपली टेस्टिंग कॅपॅसिटी प्रचंड आहे आणि त्यामुळे दररोज आपण 15,000च्या वर टेस्टिंग करण्याचं काम देशामध्ये कदाचित एवढी टेस्टिंग कुठेही होत नसेल, एवढी टेस्टिंग आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये करतो. 67 ठिकाणी टेस्टिंगची व्यवस्था आहे, जी पूर्वी फक्त ज्यावेळी कोरोनाचा पहिला पेशंट होता 1 ठिकाणी. आणि त्यामुळे जरूर आपल्या पर मिलियन जो काही आपला टेस्टिंगचा जो विषय आहे तो महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक आहे. आणि म्हणून सुद्धा आपण अधिक टेस्टिंग करतोय तर अधिक आपल्याला रुग्ण सापडतायत, परंतु चिंता करण्याचा विषय नाही, कारण ते सर्व लोक बरे होत आहेत. आज काही महत्वाचे प्रश्न जे मला दिसले, फोन्स येतात, संपर्क असतो, माझ्या माध्यमांच्या माध्यमातून कळतात, वर्तमानपत्रातून कळतात. त्यामध्ये 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत की मुंबई वगळता इतर बाहेर पूर्ण राज्यांमध्ये कुठेही आज बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती नाही. जे 3 कॅटेगरी केलेले आहेत, CCC म्हणजे कोरोना केअर युनिट असेल, किंवा दुसरं आपलं हेल्थ केअर असेल, आणि तिसरं आपलं कोविड हॉस्पिटल असेल, यामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमतरता नाही. संसाधनामध्ये कुठलीही कमतरता नाही, डॉक्टर्स मध्ये नाही, PPE किट्स मध्ये नाही, व्हेंटिलेटर्स मध्ये नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये नाही. मुंबईमध्ये जरूर ICU बेड्सच्या हद्दीपर्यंत हँड टू माउथ ज्याला म्हणतो आपण, ती परिस्थिती सध्याच्या परिस्थितीत आहे, अलीकडच्या परिस्थितीत आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने जरूर केलेली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याबाबत जाणीवपूर्वक मुंबईमध्ये अनेक मोठमोठे हॉस्पिटल्स उभा करण्याचं काम मागच्या 15-20-25 दिवसामध्ये केलेलं आहे, ज्यामध्ये मी आवर्जून सांगेन की आपला जो वरळीचा डोम आहे तिथे 1000भर लोक राहत आहेत. BKC मैदाने मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलो, माननीय पवार साहेबही बरोबर होते. 1000 लोक त्या ठिकाणी राहत आहेत. 1008 लोकांची व्यवस्था केली. पुन्हा ऍडिशनल 1000 कॅपॅसिटीची तयारी त्या ठिकाणी लगेचच करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ICU ची तयारी सुद्धा करण्यात येते. त्याचबरोबर गोरेगाव असेल, ऍडिशनल आता मुलुंड आणि दहिसरला आपण करतो. आणि या व्यतिरिक्त मला हे सांगायचंय की हे झाले ऍडिशनल CCC आणि DCHC आणि DCH. परंतु आपलं एक टार्गेट असं आहे की जवळजवळ आपण CCCच्या अनुषंगाने जे आयुक्त चहल आहेत त्यांनी मध्ये सुद्धा सांगितलं होतं की 1,00,000 बेड पर्यंत, आज आपले 60,000पर्यंत आहेच, पण आणखी 43,000 बेड वाढवतोय. 1,00,000 बेड CCC कॅटेगरीमध्ये आपण वाढवतो. DCHC कॅटेगरीमध्ये आपण 15,000 बेड्स पर्यंत जातो आणि ICU कॅटेगरीमध्ये आपण 2,000 बेड्स पर्यंत जातो. हे आपलं उद्दिष्ट आहे आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत द्रुत गतीनं वाटचाल मुंबईमध्ये या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे जरूर आहे, न मानण्यासारखा विषय नाही. जे खरी वस्तुस्थिती आहे ती सांगितली पाहिजे. आजची परिस्थिती आहे, परंतु ती कायम राहणार नाही. कारण आता अलीकडच्या काळात डिस्चार्जची पॉलिसी बदललेली आहे. डिस्चार्ज पॉलिसीमध्ये 10व्या दिवशी एसिम्प्टोमॅटिकला आपण डिस्चार्ज देतो आहोत, त्यामुळे सुद्धा बेड्स उपलब्ध होत आहेत. आपण नवीन एक धोरण स्वीकारलेलं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जेवढे आहेत ह्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांचे एकूण बेडच्या 80% बेड्स हे शासन साठी म्हणजे कोविड नॉन कोविड साठी त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तशा पद्धतीचं आता नोटिफिकेशन इश्यू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त म्हणजे यांना दर सुद्धा शासन ठरवेल त्या दराने आपण ते दर लावावेत आणि 20% मात्र जे ते प्रायव्हेट हॉस्पिटल ठरवेल तो दर राहील.
अशा स्वरूपाचं सुद्धा नोटिफिकेशन आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करत आहोत. एवढंच नाही तर दर नियंत्रण करणं हा सुद्धा महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी देशामध्ये दर नियंत्रण केलेले आहे. आणि एक जिप्सा आणि टीपीएच्या दराप्रमाणे किंवा इन्शुरन्सच्या दराप्रमाणे जे काही पॅकेजेसचे दर आहेत त्याच्यापेक्षा जास्त पर बेड चार्ज करू नये असं देखील आपण त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी सक्षम अधिकारी सुद्धा नेमलेला आहे. जिल्हाधिकारी आणि खास करून आपले जे इथले जे सक्षम अधिकारी आहेत डॉक्टर शिंदे नावाचे, मुंबईमध्ये जिथे बेड्स उपलब्धतेचा किंवा जास्त दर लावण्याचा प्रकार आहे त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता. आणि अशा काही खूप जास्तीचे दर लावले असतील तर ते दर कमी करून तुम्हाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यवस्था या दर नियंत्रण कायद्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली. त्यामुळे दर नियंत्रण कायदे केले, बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी नवीन बेड्स उपलब्ध पण केले जात आहेत. आणि खासगी रुग्णालयांचे सुद्धा आज जर का बघितलं तर अनेक मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये फक्त 20%, 15%, 20% एवढेच बेड्स ऑक्युपाईड आहेत. म्हणजे याचा अर्थ 70-80% बेड्स अजून उपलब्ध आहेत. तर ते बेड्स आपण आपल्या दृष्टिकोनातून घेऊन त्याला सुद्धा एक विशिष्ट शासकीय दरच राहायला पाहिजे असा दंड त्या ठिकाणी आपण लावलेला आहे. हे या धोरणाला मला असं म्हणता येईल की पेशंट सेंट्रिक धोरण, म्हणजेच केंद्रबिंदू आमचा हा खऱ्या अर्थाने रुग्ण आहे आणि त्याला अनुषंगून त्याच्या हिताच्या जपवणुकीच्या अनुषंगूनच आपण खऱ्या अर्थाने हे धोरण या ठिकाणी राज्यभरामध्ये आपण त्या ठिकाणी करतो आहोत. त्याबरोबरच आता एक नक्कीच आहे की पावसाळा आहे, अवघ्या दीड महिन्यावर आलेला आहे. आणि त्यामुळे पावसाळा बरोबरच काही प्री मान्सून कामं खास करून पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अनुषंगाने करणं गरजेचं आहे. ती सुद्धा गोष्टी आता आपण करतो आहोत. जसं आता मलेरिया असेल, डेंग्यू असेल, त्या संदर्भाने जी काही उपाययोजना ऍडव्हान्स मध्ये करायच्या असतात त्या करण्याचं काम आता द्रुतगतीनं सुरू आहे. काही आजार निर्माण होतील त्यासाठी सुद्धा काही आवर्जून बेड्स उपलब्ध पाहिजेत. त्यामुळे खास करून हे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत तिथे ऍक्सिडेंट असतील, तुमच्या डिलिव्हरीज असतील किंवा ब्रेन स्ट्रोकचे पेशंट्स असतील, रिनल फेल्युअरचे डायलिसिसचे पेशंट्स असतील, या संदर्भाने जे काही पेशंट्स वगळून इतर बेड्स त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले पाहिजे. खासगी डॉक्टर्सची सेवा सुद्धा आपण त्यांना उत्तम पद्धतीचं महिन्याला रेम्युनरेशन देऊन, पगार देऊन खासगी डॉक्टरची सेवा घेण्याच्या सुद्धा सर्व दूर त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने ठरवलेलं आहे, पुणे महानगरपालिकेने ठरवलंय आणि सर्व महानगरपालिकेला तशा पद्धतीचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एक सर्वात महत्वाचं जसं आहे की या लॉकडाऊनची जी काही गोष्ट आहे, ह्या लॉकडाऊनमुळे आपण स्प्रेड ऑफ व्हायरस थांबवतो. पण मीनवाईल याचा उद्देश काय की आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला सुधारलं पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याच्या दृष्टिकोनातून जरूर प्रयत्नशील आहे. परंतु त्यातला महत्वाचा भाग आहे की आपल्याजवळ रिक्त जागांचं प्रमाण वर्षानुवर्ष खूप मोठ्या पद्धतीने होतं. त्या रिक्त जागा भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून मी खूप आग्रही होतो. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याची प्रक्रिया कालच मी 4 तास बैठक घेऊन याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या 1-2 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याच्या 17,000 जागा आणि त्याच अनुषंगाने मेडिकल एज्युकेशन असेल किंवा कॉर्पोरेशन असतील त्यांच्या सुद्धा हेल्थच्या संबंधितल्या जागा ह्या तत्परतेने भरून काढण्याच्या दृष्टिकोनातूनचे प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे ह्याच्यात स्पेशलिस्ट डॉक्टर्स आले, ह्याच्यात एमबीबीएस डॉक्टर्स असतील किंवा यामध्ये प्रामुख्याने नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील किंवा एमपीडब्ल्यूज असतील, अगदी वॉर्ड बॉय आणि क्लास 4 पर्यंतचे लोक असतील, या सगळ्यांची भरती अत्यंत जलद गतीनं करण्याचा सूचना आम्ही आमच्या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. मग काही इंटरव्ह्यू जर क्रमप्राप्त घेणं तर मग ते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून का होत नाही, परंतु त्यांचे इंटरव्ह्यूज कसे घ्यायचे, जास्त कमिट्यास करून का होत नाही, लवकर कसे इंटरव्ह्यू घ्यायचे, पण जागा वेळेत भरल्या पाहिजे. कारण जागा भरल्या तरच हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी पूर्णत्वाला येईल आणि ते करण्याचं काम आपल्याला द्रुतगती आपण त्या ठिकाणी करतो आहोत. मला खास करून सांगितलं पाहिजे की आपल्या या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आपण खासगी डॉक्टर्स आणि सरकार याच्यामधलं समन्वय साधणं आवश्यक आहे. आणि म्हणून बऱ्याचदा अलीकडे
वारंवार आम्ही विनंती करतो आहोत की खासगी डॉक्टर्सनी जिल्ह्यामध्ये आता आपण सगळं ओपन केलेलं आहे, मार्केट ओपन केलंय नॉन रेड झोन मध्ये, आणि त्यामुळे आता या सगळ्या नॉन रेड झोन मध्ये खासगी डॉक्टर्सच्या प्रॅक्टिसेस सुद्धा सुरू झाल्या पाहिजे. आणि त्याचा समन्वय करण्यासाठी राज्य स्तरावर चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती केली आहे आणि जिल्ह्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती केलेली आहे. IMA चे अध्यक्ष, IMA चे पदाधिकारी आणि मेंबर्स असे ते सगळ्या दृष्टिकोनातून असतील. परंतु पावसाळा तोंडावर लक्षात घेता आणि अति महत्वाच्या इमर्जन्सी आरोग्याच्या नॉन कोविड सेवा लक्षात घेता खासगी हॉस्पिटल चालू राहिलाच पाहिजे. आज मी जबाबदारीनं काही एक यशोगाथा सांगेल की जिथे खास करून खासगी हॉस्पिटल चालू नसल्यामुळे इतर अनेक जिल्ह्यांमध्ये फिरतोय, परंतु मालेगावमध्ये खासगी हॉस्पिटल चालू नसल्यामुळे अनेकांचा म्हणजे मृत्यूदर वाढला होता. आम्ही सर्व 150 खासगी हॉस्पिटल चालू करण्यासाठी कलेक्टर आणि पोलीस विभागाने सर्वांनी प्रयत्न केले. आज ते चालू झालेले आहे. OPDs चालू झाल्या, IPDs काही मोठ्या प्रमाणात चालू झाल्या. तिथे मोठ्या पद्धतीने आपण नवीन तंत्रज्ञान म्हणजे टेलिमेडिसिन असेल, टेलिरेडिओलॉजी असेल ते चालू केले. फिवर क्लिनिक चालू केल्या, 11 अँब्युलन्सेस सुरू केल्या ज्यामध्ये डॉक्टर्स दिलेले आहेत लोकलचे आणि ते घरोघर जाऊन तपासणी करतायत. त्यामुळे तिथला मृत्यूदर आता अलीकडच्या मागच्या आठवड्यात मृत्यू नाहीये, तिथे संख्या अक्षरशः 10 आणि 12 वर वाढतीये. त्यामुळे फक्त म्हणजे जो पूर्वी 100 वाढणारी संख्या आज 10-15 वर आली, म्हणजे तिथला कर्व आता फ्लॅटन होत चाललेला आहे. आणि म्हणून आपल्याला काही योग्य पद्धतीच्या उपाय जर केल्या तर मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आज तिथे भिण्याचं काही कारण नाही. भयभीत लोक होते, त्यांना आम्ही विश्वास दिलाय, डॉक्टर्सला जाऊन आत्मविश्वास त्यांचाही वाढवलाय, PPE किट्स दिलेले, डिस्चार्ज आज मोठ्या संख्येने तिथे झालेले आणि त्यामुळे तिथल्या हॉस्पिटल्समध्ये आज मोठ्या पद्धतीनं बेड्स उपलब्ध आहेत. हे सहज म्हणून मी या निमित्ताने एक मोठा स्लम आहे की 19,000 पर स्क्वेअर किलोमीटर एवढी घनता लोकसंख्येची असलेलं जर कुठलं शहर असेल तर ते मालेगाव आहे. आणि त्या ठिकाणी जर आपल्याला अशा पद्धतीचं यश मिळत असेल तर हे यश आपल्याला सर्व दृष्टिकोनातून मिळवायचं आहे. आज प्रामुख्याने मी एवढंच सांगेल की जरूर मुंबई पुण्यामध्ये जिथं बाधित झालेल्यांची संख्या रेड झोन खूप मोठं आहे, ते गावागावात जात असल्यामुळे जिल्ह्यामध्ये थोडीफार संख्या वाढेल, परंतु ते सुद्धा कंटेनमेंट स्ट्रॅटेजीच्या प्रोटोकॉल प्रमाणे जिल्हाधिकारी आणि तिथले सगळे मेडिकल ऑफिसर्सच्या माध्यमातून आपल्याला ते कंटेन करायचंय. तो व्हायरस स्प्रेड होण्यापासून कंटेन करायचा आहे, थांबवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची, सहभागाची खूप मोठी गरज आहे. मी पुन्हा आपल्याला एवढंच सांगितलं की अनेक गोष्टी आहेत. आता आपण सगळ्यांचं जे दररोजचं जीवनमान आहे किंवा दररोजचं जे दैनंदिनी आहे, या दैनंदिनीमध्ये कुठल्याही स्वरूपाने आपल्याला मनामध्ये भीती न बाळगता परंतु जागरूक राहून काम करायचंय. कोरोना बरोबर राहायला शिका याचा अर्थच असा आहे की कोरोनाला आज आपल्याजवळ वॅक्सिन नाहीये आणि ट्रीटमेंट नाहीये, परंतु जग थांबू शकणार नाहीये. त्यामुळं आपल्याला कामकाज चालू करावं लागेल. आपले दररोजचे कर्म हे करावे लागतील, परंतु ते एका वेगळ्या आत्मविश्वासाने करावे लागतील आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करूया.